सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। दावा केला जातोय की मीरा भाईंदरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला बॅनर पायाखाली तुडवला। आता हे नेमकं प्रकरण काय आहे? भाजप विरुद्ध भाजप असा हा राडा आहे की आणखी तरी काहीच? तर झालं असं की मीरा भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार वाद सुरू होता। निमित्त आहे अंतर्गत राजकारण आणि वर्चस्वाची लढाई। महायुतीमध्ये असलेले तरी स्थानिक पातळीवर मात्र विस्तव जात असलेले यातच भाजपाचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी एका मुद्द्यावरून आंदोलन पुकारलं होतं। आंदोलनाच्या ओघात उत्साहाच्या भरात म्हणा किंवा गोंधळात असो, भाजपाच्याच एका कार्यकर्त्यांच्या पायाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदीचा फोटो असलेला बॅनर आला। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की तो बॅनर जमिनीवर पडलेला आहे आणि लोक त्यावर पाय देऊन पुढे जात आहेत, तुडवतायत। हीच ती क्लिप आहे जी आता विरोधकांच्या हाती आयतकोलत ठरली आहे। समाज माध्यमांच्या रिपोर्टनुसार हा व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर एकच खळबळ उडाली। आता यावर शिवसेना, ठाकरे गट असो किंवा शिंदे गट गप्प बसणं शक्यच नाहीये। शिवसेनेकडून यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आलाय। ज्या नेत्यांच्या नावाने मतं मागतात त्यांच्याच असा अपमान कसा करता, असा सवाल विचारला जातोय। संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे। दुसरीकडे भाजपाची मात्र चांगलीच मोची झाली आहे। स्वतःच्याच नेत्यांचा अवमान अवधानाने झाला असला तरी तो कॅमेऱ्यात कैद झालाय। राजकारणात चिखलफेक नवीन नाही, पण जेव्हा स्वतःच्या पायाखाली स्वतःच्याच नेत्यांची प्रतिमा येते तेव्हा कार्यकर्त्यांचा अतिउत्साह पक्षाला किती महागात पडू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे। आता यावर भाजप अधिकृत काय स्पष्टीकरण देतं आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतंय? हा प्रकार अवधानाने झालाय की कार्यकर्त्यांच्या बेशिस्तपणाचा कळस आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बघत राहा सत्य पे सत्ता।